आता पुढच्या बातमीला आपण सुरुवात करूया। राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवरून देशामध्ये राजकीय सामना रंगलेला असतानाच आता यामध्ये राज ठाकरेंनी सुद्धा उडी घेतलेली आहे। राज ठाकरेंनी थेटपणे राहुल गांधींच्या भूमिकेचं समर्थन करत मनसैनिकांना मतचोरी रोखण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधीच मतचोरीचं वादळ उठण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंचा राहुल गांधींच्या सुरात सूर, कार्यकर्त्यांना सल्ला, मतचोरीवर हल्ला। सत्ताधाऱ्यांवर मतचोरी, राजकीय प्रहार। विरोधकांचे वार, फडणवीसांचा पलटवार। ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत। एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता, कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मतचोरीवर साधलेला हा निशाणा। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर मतचोरीचा गंभीर आरोप केला। यात प्रामुख्यानं महाराष्ट्रातील वाढीव मतदारांवर राहुल गांधींनी देशाचं लक्ष वेधलं। इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में जादू से 1 करोड़ नए वोटर पैदा कर दिए। लोकसभा में और विधानसभा में 1 करोड़ वोटरों का फर्क था। राहुल गांधींच्या या आरोपानंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला खरा, पण निवडणूक आयोगाचे दावे काही मतदार आणि विरोधकांनाही पटल्याचं दिसत नाहीये। कारण राहुल गांधींच्या आरोपानंतर इतर नेत्यांनीही मतचोरीवरून निवडणूक आयोगाला लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। यात आता मनसे प्रमुख राज ठाकरेंचाही समावेश झालाय। पुण्यात मनसेचा मेळावा पार पडला। यावेळी मनसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देतानाच राज ठाकरेंनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत हल्ला चढवला। आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। तुम्हाला तर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे। आपल्या लोकांनी मतदान केलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। राज ठाकरेंनी थेटपणे राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपात सुरात सूर मिळवल्यानं मतचोरीच्या मुद्द्याला राज ठाकरेंनी राहुल गांधींना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनीही मतचोरीवरून प्रहार करायला सुरुवात केल्याचं दिसतंय। तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे, पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या। हे आता हे जे काय सगळं चाललंय कारण ना, लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तर जिंकूच शकत नाही, अजिबात जिंकू शकत नाही। आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही। जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे। यांचं बुरखाच फाडलेलं आहे, ढोंग उघडं पाडलेलं आहे, सोंग उघडं पाडलेलं आहे। नंतर सद्दाम हुसेन इराकमध्ये करत होता, सिरियामध्ये, अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले, पाकिस्तानमधले लष्करशहा ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या। विरोधकांनी मतचोरीवरून पुन्हा राळ उठवायला सुरुवात केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार सुरू केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना त्यांच्या पराभवाची आठवण करून विचारमंथन करण्याचा सल्ला दिला। पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकले 2014ला। 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15 वर्षापासून होतं। त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील, तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही।
विधानसभा निवडणूक निकालाच्या 6 महिन्यात पुरावे गोळा करत राहुल गांधींनी मतचोरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली। बिहार निवडणुकीत याच मुद्द्यावरून इंडिया आघाडीनं भाजपला लक्ष्य केल्याचं दिसतंय। इकडे महाराष्ट्रातही लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विरोधक सातत्यानं मतचोरीवरून टीकेची झोड उठवतात। त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येतील तशा मतचोरींचा आरोपांची धग वाढण्याची शक्यता आहे। आता राहुल गांधींसोबत इतरही पक्षांनी यात उडी घातल्यानं निवडणूक आयोग आणि सत्ताधारी हे प्रकरण कसं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।